ओम गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलज्ञानमूर्तिनं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं निवलोचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सदृतं नमामि। आज आम्ही उजळमच्या बेटावरती ऋषीबाबांच्या दर्शनासाठी आलो आहोत। तर इथं 3 गावाच्या शिवेवरती हे मंदिर आहे। पूर्वीच्या काळामध्ये इथं मंदिर वगैरे नव्हतं, फक्त एक डोंगर होता आणि डोंगरावरती एक खडका होती ऋषीबाबा म्हणून एक खूप पुरातन असं ऋषीबाबांचं स्थान होतं। पण इथं ह्या एवढ्या मोठ्या डोंगरावरती कोणी येत नव्हतं आणि कोणी इथं थांबतही नव्हतं। पण सद्गुरू दिगंबर महाराजांच्या कृपेने सद्गुरू दिगंबर महाराजांचे शिष्य ह.ब.प. भास्कर महाराज पांचाळ यांच्या पदस्पर्शाने ह्या उजळमच्या बेटाचं एक खूप मोठं दत्त महाराजांच्या कृपेने आज आपण ह्या उजळमच्या बेटावरती खूप सारे असे शिवपुराण भागवत कथा अशा जो 15-20 वर्षापासून ही सेवा चालू करत आज त्याच उजळमच्या बेटाला असं एक जबरदस्त असं एक महत्त्व प्राप्त झालं आणि असं एक मंदिर खूप मोठं असं एक मंदिर स्थापन करण्यात आलं। याचं श्रेय सगळं भास्कर महाराज पांचाळ सद्गुरू दिगंबर महाराजांचे शिष्य यांना जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज एक छान पद्धतीने असं एक पुण्यक्षेत्र पावनक्षेत्र उजळमचं बेट 3 गावांच्या अठळा आणि आज आपण दर्शन घेणार आहोत ऋषीबाबांचं। चला जाऊया आपण आतमध्ये। हे ऋषीबाबांचं पुरातन खडकावरती ऋषीबाबांचं स्थान होतं आणि ह्या स्थानावरती खूप असे योग हवन करून इथं पूर्णपणे शिवकथा भागवत कथा करून असे पूर्णपणे एक तीर्थक्षेत्र तयार झालं आहे आणि हा ऋषीबाबांचा पुरातन असा खडक आहे आणि इथं वस्ती नव्हती, थांबायला जागा नव्हती, पण एक दत्त महाराजांच्या कृपेने आज इथं खूप मोठं एक स्थान निर्माण झालं आणि सद्गुरू दिगंबरा हे इथे आपल्या आठवड्याचे सगळे रहिवासी त्यांच्या सगळ्या श्रमातून हे उभा केलेलं आहे। सर्व ग्रामस्थाच्या वतीने हे मंदिर उभं राहिलं आणि हे दररोज नित्यनेमाने सेवा करतात। तर हे खूप असं पावन पवित्र असं स्थान सद्गुरू दिगंबर महाराजांचे शिष्य ह.ब.प. भास्कर महाराज पांचाळ आज आपल्या दर्शनासाठी आज आम्हाला याचा योग भेटला आणि खरोखर धन्यवाद महाराज की आज सगळ्या लोकांसाठी ह्या सर्व भूमीसाठी आपण हे एवढं श्रमदान करून एक तीर्थक्षेत्र पुनर्निर्मित तयार करून दिलं। पुरातन असल्यामुळं परत त्याला एक पावन असं एक पूर्ण भागवत कथा आज पूर्ण शिवकथा अशा करून एक पूर्ण क्षेत्र आहे एक निर्माण केलं आणि हे सर्व ग्रामस्थ आहेत, आज सगळे आमचे गुरुबंधू आहेत की सर्व सेवा करतात आणि खूप छान। महाराज थोडंसं आम्हाला ह्याच्याबद्दल सांगाल का महाराज? ऋषीबाबांच्या बद्दल थोडीशी माहिती द्या। एकंदरीत ऋषीबाबांची असणारी महिमा कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम अशी शक्ती आहे। आजही आज 4 दिवसापूर्वीची घटना आहे की बालक रूपानं प्रत्यक्ष ऋषीबाबा येऊन आणि भक्ताचं नैवेद्य खातात आणि त्याला दर्शन देतात। आजही लीला आत्ताही या वर्तमान काळामध्ये सुद्धा ऋषीबाबांची असणारी ही लीला चालू आहे। भक्तांना एकेकांना एक अशा प्रकारची असणार त्याची इच्छा पूर्ण करून या भूमीचं खरोखर असणारं आणि त्या ऋषीबाबांच्या आशीर्वादानं या भक्तांचं कल्याण होत आहे। हा आनंद ऋषीबाबाचा खरोखर अशा प्रकारचा असणारं त्यांच्या कृपेने मिळतोय। हा आम्हा भक्तांना त्यांचा आशीर्वाद राहावा, आम्ही अशीच सेवा त्यांची करावं अशी अपेक्षा करतो। गुरुदेव दत्त। आणि मला एक थोडंसं विचारायचं की ज्यांच्या मातोश्रीला प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी एक बालकाच्या रूपात दर्शन दिलं असं आज आपल्याबरोबर ते आहेत, तुमचं नाव सांगा आणि पूर्ण प्रकार काय घडला तो सांगा। ऐकना
आईचं नाव विमलबाई गणपती शेळके यांना गुरुवारी छोट्या मुलांना त्यांना दर्शन देऊन त्यांचं नारळ आपलं फोडून दिले. दर्शन घ्यायला आल्यानंतर त्यांना इथं आपलं नारळ फोडायला कुणीच नाही असं त्यांनी समजले. आता इथं कुणीच नाही, आपण आता कसं करावं म्हणण्यामध्ये तेवढ्याच वेळामध्ये एक लहान मुलगा आला. त्यांनी नारळ आपलं फोडले, पुन्हा प्रसाद निवद दाखवले. पुन्हा त्यांनी म्हणले मला निवद द्या म्हणले. त्यांनी निवद प्रसाद खाले आणि त्यांनी पाणी द्या म्हणले. इकडे पाणी घेतो वेळेस ह्याच गागरीतलं पाणी काढत असताना पाणी घेजेपर्यंत त्यांनी परत गेले वापस. असं केले. दिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात, याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज. दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे. आमच्या इथे काशीबाई सीताराम साळवे गेल्या पण तुमचा काय अनुभव आहे सांगा. माझं नाव माकान सीताराम साळवे. माझ्या आईला या ठिकाणी नैवेद्य दावायला आली असताना, नारळ फोडायचे असतानाच अचानक उदबत्तीचा वास उठला आणि तो वास आल्यानंतर आमची आई घाबरून खाली उतरली. त्यानंतर गप्प झाली. म्हणजे त्यांना महाराजांचं अस्तित्व जाणवलं. अचानक उदबत्तीचा वास तिथं आला, सुगंध यायला लागला सुगंध वास आला आणि त्याच्यामुळे त्यांना वाटलं की इथं तो अगरबत्ती कोणी नाही लावली तर वास कुठून आला. आणि प्रत्यक्षात तिथं महाराजांनी येऊन त्यांना म्हणजे साक्षात्कार दिला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे पहिल्यापासून असे अनुभव पहिल्यापासून येत आहेत. पण आता तुम्हाला ह्या सगळ्या तुम्ही केलेल्या मेहनतीला, तुमच्या श्रद्धेला, तुमच्या भक्तीला आता महाराज प्रत्यक्षात येऊन तुम्हाला दर्शन द्यायला लागलेत. तर उत्तरोत्तर ह्याची अशीच खूप सेवा करत राहा. तुमच्या पिढ्यानपिढ्या कधी कमी पडणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ दिगंबर महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 नारळ घेऊन असं नारळ ठेवले काढून, फुलं नेलते, बेल नेलते, ठेवले काढून आणि कुक्कू लावले, त्या महादेवाला बेल घातले, दत्ताकडे फाडूनच शिबाळले वरी फुलं बेल आणि ऋषीला कुंकू ती लावली, तिथे बी दिवा लावली, नोट दाखवली. आता माणूसच नाही नारळ फोडाय माणूसच नाही. आता का करावं, माझ्या ढोरं बी लांब आहे तर त्यांना बोलवून घेतले असते. पोरं लांब आहे तिकडं, कासारा तिकडं म्हणले, निवड दाखवले. तर बसावं कुणी आलं तर म्हणजे की नारळाचं चोपट असं हातानंच काढला, तिकडं ती मुळा गवसायला हातानं चोपट काढल्यावर का करू माय. आता झालं निवड दाखवलं, झालं दीपक झाले, नारळ ठेवावं, जावं महागारी ती कवायच्यात तिने एकटीच हावण्या कोणी घेईना तर कशाला बसू. मी म्हणले ना असं असं इकडं दरवाजाकडं असं इकडं तोंड होतं खाल्लाकडं माझं आणि ऋषी असं उजव्या हाताला आणि इकडून एवढं पोरग होतं बघा. आमची पोरगी आहे की आपली आवडी कुठं आहे रे, तेवढं होते 10 वर्षाचा असेल बघा आणि एवढं होतं केस तीन एवढे दे त्याच्या मानावर आणि ते पांढरा गमजा होता आणि गळ्याला एक होतं नेस आणि मायाला काय अजून म्हणलं मला
मारलीत काय नाही माय आई माझा वाघ माझा उंडा आला माय माझं सोन्या काय येळवर आलास रे बाबा तुला देवाने घालून गेले आणि नारळ फोड माय तू वागा नारळ फोड म्हणले नारळ फोड एवढीच गोष्ट बोललं बघा त्यानं माय आलीत काय त्याने म्हणलं आलीत माय म्हणले हे आणि कोणी बी नाहीत माय मला उशीर झालाय रे वागा मला खाली जायचं होतं किती वाढवून लावल्यात माय महाराजांनी म्हणले नारळ फोड माय म्हणले नारळ दिले असं नाही अण्णा आता काय सांग मला ही मला माहितीच नाही असं होईल नारळ फोडलं तर येते ना मामा तर असं वाळू चिरली मी बरोबर मधातून नारळ फाकच फाकच इकडं फाक केलं मी म्हणजे बस माय आणि हे बघ आता आपण जीवता इथं बसून पाणी ती घागर भरून आहे आणि ती कवा काय येणार मी खाली जाणार जीवता बस आणि मग म्हणजे तुला पत्रवाळी घेऊ का उभारलं बसना झाल्यावर डब्यात शिरा होता असल्या आणि म्हणल्या त्याला शिरा कशी आली काढली असं शिरा असंच काढली बघा शिरा हातात दिली हात पसरलं जेव्हा म्हणले की हात पसरले असं हात बी उगं नाजूक होते उगं कवळं पोरग असं गोरा पांढरा स्पट आहे मग हातात असं शिरा दिली असं दिली की असंच खाल्लं असं उभाच हात आणा मॅच मनाला म्हणले आई पाणी पे माय आणि पत्रवाळी आणते आणि चपात्या ती एवढ्या मोठ्या त्या वरण देते आणि आज काय करायला यायचं माझं पिलू जेव की बसून बसच ना मग बसच ना म्हणलं की पाणी इकडे घ्यायचं कोणा ती धिवली ती लाल डवडा आहे की त्याच्यावर ठेवली ती मग आई हे धिवावर आणि पाणी देऊन म्हणून इकडे अशी घागर इथं ऋषी आणि त्यानं इथं उभारलं होतं ऋषीच्या मोहरी इकडे तोंड करून नाही ऋषीकडेच तोंड होतं त्याचं नारळ फोडले तसंच होतं आणि नारळ फोडले की म्हणजे माय आता जीव तार वागा आपण दोघंच ती कवा येतात युजात देत्या तवा येतात पाणी घागरीतलं ओतून घ्यायचो कोणा त्यानं माझ्या मागीन घागरी इकडे होती कड्याला त्या कडकून पाणी त्याला धुऊ दे दोनदा तिथं पाणी टाकले गेलं असं त्याला देऊ लागले होतं मी माघारी बघते तर नाहीत आई माय कुठल्याहीच माय तू म्हणली अजून तू खेड्याचा आहेस का उजळमचा आहेस म्हणली बोलायचं ना इथलाच म्हणलं ठेव का इथला म्हणलं तर मी माझ्या डोसक्यात प्रकाश पडला नाही हे असेल काय अवतार मग मागून मग त्या महाराजाला ते सांगितलं होता महाराज किती पाया म्हणजे माझं नको बाबा पाया तुम्ही भाऊ हा माझं नको पाया पडू देवाच्या पडा माय म्हणला 12 वाजायची वेळ होती बघा 11:30 वाजल ते मला जायला 12 वाजले 12ला भरती 12ला आलं बघा ते 12 वाजून 5 मिनिटाला म्हणा चांगलं उभारलं वाडोळा आता तुम्ही माय आलीत का म्हणलं अजून माय आलीत का म्हणलं की गोण्याचा गोळा खाल्ला की नाही कृष्णानं माझ्या महादेवाला माहिती बघा माय आलीत काय म्हणलं कृष्णाचं रूप होतं ती कृष्णाचं माय आलीत काय म्हणल्यावर कृष्ण कसं खाते महागून मग मी म्हणली खाली गेल्यावर त्यानं खाली गेली की म्हणली माय आणि काय झालं माय कांदच की माय पाणी पिली की माय घेतला अजून त्याला म्हणली खेड्याचा आहेस का माय तू उजळमचा आहेस रे वागा म्हणली हसलं की एक नंदे लिकऱ्याने का सांगते माय माझ्या मनातच म्हणली हा तर म्हणले तेवढं शिरा खाल्लं बघा त्यानं दुसरं जेवलं नाही खाली बसलं नाही नारळ कुठं फोडलं आई ऋषी पशीच फोडलं ते बघले ना फोडलं नाही म्हणून मी गाडी वागा तिथली त्याला वाघाच म्हणून बोलले बघा पिलूच म्हणून बोलली वाघा फरशी फुटायची माय बाहेर पडल्यात नार दमकुशा एकदा हांड की 2 तास केलं 25 माणसाला दत्ता उचलून दे हा 2 माणसांनी वरी ठेवली हा काय त्याचा अवतार होता का त्या भगवंताला माहिती बघा त्या नागावर मग आणि त्यांचा टाइम झाल्यावर 2च माणसांनी ठेवली आता बालाजीच्या कुळामध्ये अन्न कमीच पडणार नाही पांडू खाऊन गेला. मुळाला बाबा काहीच कमी पडणार येऊ लागतो पिढ्यान पिढ्या बाबा मी येऊ लागतो अन्न कमी पडणार बाबा मी येऊ लागतो काकू मला मोड पाय कसं 12 वाजेल ते बघा 12 वाजायची वेळ होती घडी तिथे घडीवर प्रत्यक्ष दत्तप्रभू मा म्हणले 12 वाजल्यात मला ना अजून ह्यानी यायला नाहीत आणि तेव्हा येतात ते आपला पुण्य दाखवा नारळ फोडून जावं खाली निघून हरभरा काढायचे मग म्हणले की मग पुन्हा ते मग मला चैनच पडणार झाली की त्यानं पाणी पिऊन गेलं
पाणी आणजे कोणा तर गेलं. मग दादा महाराज म्हणले माय पायरीने गेलं का इकडे फिरले म्हणले. आता ते कोण फिरले तिचं दिशाच बघायला त्या मी इकडे पाणी गेटच्या बाहेर आलं का दररोज यायची. घेऊन आली पुन्हा आईला दिसायचं. पाणी आई घेऊन यायचं कोणा. धुवून दिली आज कोण्या गावचे सण पुसली इथलाच म्हणे एवढं 2 शब्द बोलले बघा मला. माय असं आली काय आहे म्हणजे आता इथलाच म्हणल्यावर खेड्याचं उजळमची इथंच राहतात. आजी जास्त झालं तर आई आजी. 5 मिनिट असेल बघा. हे प्रत्यक्ष 12 वाजता गाणगापूरला महाराज भिक्षेला येतात. महाराज दत्त महाराज 12च्या भिक्षेला गाणगापूरला येतात. महाराजांची फेरी सगळीकडे असते त्रिभुवनात आणि ती फेरीला बरोबर 12 वाजता आलं आणि तुमच्या हाताने त्यांनी नैवेद्य खाल्ला. ते दत्तप्रभूच होते आणि बालक तसं तुम्ही जे वर्णन करताय तसंच दत्तप्रभू आहेत. एकदम कोमल हात असते, कोमल बालक आणि बालकाच्या रूपात तुम्हाला दर्शन दिलं. हातात का नाही यांना असल्या रंगाचा दोरा एवढा बांधलेला हातामध्ये. उजव्या हातात. तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. विमलबाई. माझं नाव विमलबाई गणपती शेळकी आठवळा. आणि हे तुम्हाला प्रत्यक्षात महाराजांनी तिथं ही कधी झाली ही घटना? गुरुवारी बघा. हे गेल्या गुरुवारी. हा 4था दिवस आहे. 4था दिवस आहे म्हणजे 18 तारखेला गुरुवारच्या दिवशी 12 वाजता ही घटना आपल्या ऋषीबाबाच्या तिथं प्रत्यक्षात दत्तप्रभू येतात. हे लोकांना जरी जाणवत होतं तो पण आता प्रत्यक्षात महाराज तिथे येतात. याच्या पुढं 12 वाजताच झोळी होणार, 12 वाजताच पूजा होणार आणि 12ची वेळ चुकू देऊ नका हे महाराजांनी येऊन सांगितलेलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आनंदगडी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. योगेश्वर मुरडकर स्वामी महाराज की जय. सद्गुरु नवनाथ महाराज की जय. जगदंबेचा उदय सद्गुरुनाथ दिगंबर महाराज की जय. सद्गुरुनाथ भास्कर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी दिगंबर महाराजांचा नातू आहे. ते फोटो लावलाय ना तिथं त्यांचा नातू आहे मी. म्हणून आता हे दिगंबर महाराजांचे लीला आहे. आज अण्णांनी त्यांच्या सान्निध्यात राहून आणि महाराज दिगंबर महाराज भास्कर अण्णांच्या हाताने हे सगळं कार्य करतायत. आणि ह्याच्यामध्ये जर प्रत्यक्ष महाराज तिथे येऊन बसतात ते सगळं तुमच्या अनुष्ठान, तुमच्या श्रद्धेचं, तुमच्या भक्तीचं हे ते प्रतीक म्हणून प्रत्यक्षात महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.